नमस्कार, प्रतीक्षाच फूड आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखी तंदुरी चिकन हांडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. तर यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्यानंतर 1 वाटी मी दही घेतलं आहे, घरचे सगळे मसाले मी इथे घेतलेत, बटर घेतलं आहे, इथे मी आलं लसणाची आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे जी की मॅरिनेशनसाठी आपल्याला लागेल. त्यानंतर ग्रेव्हीसाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, आलं लसूण मिरची आणि अद्रक घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी इथे आपण तंदूरची रेसिपी बघून घेऊया. मॅरिनेशन चिकन आपल्याला करायचं आहे, त्यासाठी मी इथे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, सगळे मसाले घेतलेत, चवीनुसार मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. जे दही आहे ते पण मी आता यामध्ये मिक्स करून घेते आहे. चिकनला मॅरिनेशन आपल्याला जवळजवळ 1 ते 1.5 तासासाठी करायचं आहे, जेणेकरून जो सगळा मसाला आहे तो चिकनमध्ये आपल्या व्यवस्थित मुरला जाईल आणि एक तंदूरचा फ्लेवर आपल्या चिकनला येईल. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे मिक्स करून घेते. आता हे जे मिश्रण आहे, मॅरिनेशन आहे, ते जवळजवळ 1 ते 1.5 तास आपल्याला बाजूला करून ठेवायचं आहे. आता जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण इथे ग्रेव्हीची रेसिपी बघून घेऊया. ग्रेव्हीसाठी इथे मी एक अर्धा पळी तेल घेतलेलं आहे. भांडं असं छान गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये मी अख्खे मसाले घालते आहे. इथे मी चक्री फूल घेतलं आहे, दगडफूल घेतलं आहे, 3 वेलच्या घेतल्या, छोटा तुकडा दालचिनीचा घेतला आहे. त्यानंतर इथे मी चक्री फूल घेतलेलं आहे, 4 लवंगा इथे मी घेतलेल्या आहेत. तर छान असं मस्त परतून आपल्याला घ्यायचं आहे अख्खा मसाला. त्यामध्ये जे काही ग्रेव्हीला साहित्य आपल्याला लागणार होतं ते मी इथे सगळं घालून घेते. बघू शकताय बारीक चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, कोथिंबीरच्या हिरव्या दांड्यासकट आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला मस्त असा कोथिंबीरचा फ्लेवर येईल. आता हे जे मिश्रण आहे ते 5 मिनटासाठी मी मोठ्या गॅसवर ठेवते आहे, मऊ होईपर्यंत. ह्याचा कलर जेव्हा गोल्डन ब्राऊन होईल त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करून घ्यायची आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते थंड करून मस्त अशी ग्रेव्ही आपल्याला बनवून घ्यायची मिक्सरला बारीक करून. तर इथे बाजूला आपण गार करत ठेवूया, तोपर्यंत जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपल्याला एका बाजूला फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण चिकन फ्राय करतो तर त्यावेळेस जे पॅन आहे ते कडकडीत एकदम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये एक अर्धा पळी तेलाची घालायची आणि जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपल्याला मोठ्या अशा गॅसच्या आकारावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चिकनचे सगळे पीसेस पॅनमध्ये टाकते आहे. आता ह्या वेळेस जी आहे ना आपली गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करून घ्यायची जेव्हा आपण चिकन पलटतो तेव्हा. अशाच प्रकारे आपल्या 5 मिनटानंतर मी चिकन पलटून घेते आहे. तुम्ही बघू शकताय चिकनचा कलर जो आहे तो गोल्डन ब्राऊन झालेला आहे. मस्त असा कलर चिकनला आपल्या आलेला आहे. चिकनचे सगळे पीसेस मस्त असे खरपूस भाजलेले आहेत, छान तंदुरीसारखा कलर दिसतो आहे. आता इथे आपण जे आहे ते कोळशाची फ्लेम चिकनला आपल्याला द्यायची आहे, जेणेकरून सेम तंदूरसारखा फ्लेवर आपल्या चिकनमध्ये येईल. तर इथे 2 मी कोळसे जे आहेत ते गॅसवर गरम करून घेतलेले आहेत. त्यामध्ये एक अर्धा चमचा इथे मी मेल्ट केलेलं बटर घालते आहे. बटर यासाठी आपल्याला घालायचं आहे की चिकनचा जो फ्लेवर आहे तो बटरने खूप मस्त असा तंदूरसारखा येतो. आता इथे आपलं जे चिकन आहे ते मी स्मोक करत ठेवलेत बाजूला. आपण चिकन ग्रेव्ही हांडीची तयारी करून घेऊया. जवळजवळ 2.5 पळ्या इथे मी तेलाच्या घालते आहे. तुम्हाला जेवढं तेल हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता. 1 चमचा मी इथे बटरचा घालते, जेणेकरून मस्त फ्लेवर चिकन हांडीला येईल. जी पेस्ट आपण केली होती सगळ्या कांदाची किंवा टोमॅटोची, तर ती आपण यामध्ये घालून घेऊया आणि गॅसचा फ्लेम आपल्याला मोठा ठेवायचा आहे. मस्त जे मसाला आहे, ग्रेव्ही आहे, ती छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी इथे ग्रेव्ही भाजते. जो सगळा काही तेल होता आपल्या पातेल्यामध्ये ते पूर्ण त्या मसाल्याने शोषून घेतलेलं आहे. सगळे मसाले जसं की हळद मी घेतली आहे, लाल तिखट मसाला, धनेपूड, जिरंपूड आणि मीठ यामध्ये मी घालते आहे आणि छानपैकी मसाला आता भाजून घेते आहे. ज्यावेळेस आपला मसाला भांडं सोडायला लागेल तर त्यावेळेस समजायचं की आपला मसाला मस्त असा भाजलेला आहे. तुम्ही बघू शकताय छान कलरही आपल्या ग्रेव्हीचा चेंज झाला आहे.
आता हे जे पाणी होतं ग्रेव्हीचं तेच मी यामध्ये घालते आहे आणि पुन्हा एकदा जवळजवळ 5 ते 6 मिनटं छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. यामध्ये आता मी कडकडून तापवलेलं पाणी घालते, जेणेकरून ह्याला जी आहे ती छान अशी तर्री येईल. जेव्हा आपण कुठल्याही पदार्थामध्ये गरम पाणी घालतो तर त्यावेळेस असं मस्त तेलाची तर्री आपल्या ग्रेव्हीला किंवा भाजीला येते. आता यावर झाकण ठेवून मी एक 2 ते 3 मिनटासाठी फक्त उकळी काढून घेतली आहे. जे काही फ्राय केलेलं चिकन होतं तर ते आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चिकनचा कलर किती सुरेख दिसतो आहे याच्यामध्ये. सगळं चिकन मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. हलवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी आणि 10 ते 15 मिनटं फक्त याची उकळ काढून आपल्याला घ्यायची आहे. 15 मिनटानंतर बघू शकताय किती छान अशी मस्त तर्री चिकन हंडीला आलेली आहे आणि आपली चिकन हंडी बनवून तयार आहे सर्विंगसाठी. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुमच्या मित्रमंडळींना जी आहे ती व्हिडिओ शेअर नक्की करा.